शक्तीपीठ महामार्गाच्या घोषणेनंतर कोल्हापूरसह इतर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यात प्रचंड आक्रोश होता। हा महामार्ग रद्द करावा यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली। यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग होता। महाविकास आघाडीतील विरोधी नेत्यांनी शक्तीपीठाचा मुद्दा उचलून धरला होता। कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। अखेर अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलाय। त्यामुळे हा महामार्ग आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। मात्र राज्य सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी केलाय। शक्तीपीठ रद्दची जोपर्यंत लेखी अधिसूचना काढून घोषणा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर या गोष्टीचं स्वागतच आहे, पण ही सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण असं आम्हाला वाटतं। या अगोदर देखील सरकारने स्थगिती दिल्याचे तोंडी सांगितले होते, लेखी काढलेलं नव्हतं आणि अधिसूचना यायचं भूसंपादनाचं चालूच होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आता सरकारवरती विश्वास नाही आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री मंत्रिमंडळ लेखी अधिसूचना काढून हा महामार्ग रद्द केल्याचं जाहीर करत नाही आहे तोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन थांबणार नाही आहे। कदाचित महायुती सरकारने जो विधानसभेच्या निवडणुकी पार्श्वभूमी जो अंतर्गत सर्वे केला असेल त्याच्यामध्ये ह्या 12 जिल्ह्यातील 72 विधानसभाच्या मतदारसंघामध्ये यांचे उमेदवार हे धोक्यात आल्याचे दिसतंय, पडतील अशी शक्यता झाल्यामुळे सरकारला हे शहाणपण सुचलं असेल। आम्ही मात्र हे जे लेखी अधिसूचना रद्द केल्याची जी आहे ती जोपर्यंत होत येत नाही आहे तोपर्यंत आम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, आमचं समाधान होणार नाही आणि आमचं आंदोलन जे आहे ते चालूच राहणार। कोल्हापुरात झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व खासदार शाहू महाराज, गटनेते सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केली। शेतकऱ्यांनीही यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। हा सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शासनाला शेतकरी विरोधी धोरणामुळे खूप मोठा फटका बसलेला आहे आणि तो विधानसभेमध्ये बसू नये याच्यासाठी हा जुजबी निर्णय असेल तर निश्चितच हा खूप मोठा धोकादायक ठरेल। शासन खरोखरच या महामार्गाची आवश्यकता नसताना महामार्ग टाकतंय आणि तो चुकीचा आहे हे त्यांच्या लक्षात येऊन जर हा महामार्ग ते रद्द करणार असतील तर निश्चितपणे त्याचं स्वागत आहे आणि त्यांनी हे करावं। या निवडणुकीपूर्वी त्याचा GR काढावा। शाहू महाराज, बंटी साहेब, ऋतुराज पाटील, संजय बाबा घाटगे असतील या सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला चांगला साथ दिला आणि सर्व शेतकऱ्यांना एकजुटीनं समोर जाण्याला, या शासनाच्या समोर जाण्याला भाग पाडले किंवा आम्ही तयार झालो आणि ह्या एकजुटीमुळे शासनानं अध्यादेश काढण्यापर्यंत हा त्यांची मजल गेली आहे। काढतील हा भाग वेगळा, अजून आपण साशंकच आहे।